सीतेचा वनवास दिसला या जगाला, लोक म्हणली वनवास झाला सीतेला, पण कोणी विचार करावा त्या उर्मिलेचा. सीतेसोबत नवरात्री होता काही वर्ष, 14 वर्ष माझी उर्मिला राजवाड्यात सुद्धा वनवास भोगत होती. जिचा नवरा सोबत नाही तिला वनवासच की दादा. काय लागतं रे बाईला आयुष्यात? काही नाही लागत दादा. तुम्हाला वाटतं बायका बोलतात, बायका मागतात, काही नाही रे. 2 शब्द प्रेमाचे गोड बोलत जा. काय लागतं रे बायकोला? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, अख्ख्या जगानं वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, आहे मग तुझ्या पाठीशी. बाई सामर्थ्यानं सगळं सांभाळते दादा. सासरवास सुद्धा सहन करते. खरंय की नाही ग माय? तुझ्याच्या माय मावल्या खरंय की नाही ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. अगं माझं झाल्यावर मला येईल अक्कल. एक्सपिरियन्स न सांगा. कोण चांगला पाहिजे का माय? नवरा चांगले पाहिजे की नाही? कोण चांगला पाहिजे? हा ऐकत जा 2 शब्द. या क्लासच कीर्तनात म्हणलं महाराज ते घरी गेला, बायकोला म्हणलं वा जेवायला, बायकोनं वाढलं जेवायला, 2 घास खाल्ला, बायकोला म्हणलं वा काय भाजी केली, वा काय भाजी केली, एवढी वर्ष तुझ्यासोबत संसार केला पण आज सारखी भाजी झाली नाही, वा कुठे तुझा हात, वा काय भाजी केली. हिनं दरवाजा लावून हाणला, काला निळाच केला. नवरा म्हणला ताईकडेही बघतो हिच्याकडेही बघतो म्हटला. ताई म्हणली कौतुक कर म्हणून केलं म्हणलं, का मारलं म्हणलं. म्हणजे आयुष्यभर तुमचा संसार केला, या 2 हाताने करून खाऊ घातलं, कधी तक्रार केली नाही. आयुष्यात जिजवलं तुमच्यासाठी, आयुष्यभर तुमचं ढेरगं भरलं, तेव्हा तुमची जिभणाई झडली. आज पहिल्यांदा तू कायला म्हणून शेजारणीच्यातनं भाजी आणली होती. एक संसाराचा मूळ सिद्धांत लक्षात घ्या. फार गोड सांगतात भगवान श्रीकृष्ण. ऊर्ध्वमूलमधः शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छन्नम सस्य पर्णानी यस्तम वेदस वेदविद. या संसाराचं झाड उलट आहे. जमिनीत फांद्या आकाशात. जर नामदेवराय सांगतात ना कल्पनेची, हे संसाराचं झाड आहे. इथे जे दिसतंय ते खरं. एखाद्या शोकेस मध्ये खऱ्या फळापेक्षा सुंदर फळ दिसतं, मग ते एकादशीला चालतील का? आता एकादशीला मला शाबू नाही खायचा, मी एका श्रीमंताच्या घरी गेले, त्या शोकेस मधले फळं बघून त्याला म्हणलं काय चिंगूस आहे का, चांगले फळे, एवढा श्रीमंत आहे, मला शाबू दिली, खिचडी दिली, मला दे ना. ते म्हणला ताई दिलं असतं पण एकादशीला चालायचं नाही. म्हणलं फळ चालतं दादा एकादशीला. ते म्हणलं फळ चालतं पण त्या फळात शेण असल्यावर. खरंय की नाही? शेण चालेल का? मग खायचं कशाला शेण? हो आपण खाल्लं मग कमीत कमी जाणीव तरी. तेषां समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षिरात कर्तम या विषयत चेतसा. संसार करू नये असं नाही, प्रथम बायको लेकर हा संसार आहे असं समजू नका. हे करणं गरजेचंच आहे. आदर्शपणाने अनुसंतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे. बोलल्यावर झोमतं मला, सगळे तसे नाही, पण ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करीत जा, देव लवकर भेटेल तुम्हाला. काय रे उगाच चांगला संसार करायचा बरं आपला. तुकोबर आहे आपण कुठल्या परंपरेचं आहे? नामदेव आहे, तुकोबर आहे, मुक्त आहे, आपण त्या परंपरेची माणसं व्यवस्थित असूनही माऊलींचा का संसार नाही? कारण माऊलींचं ज्ञान एवढं प्रबळ आहे. माऊलींनी त्या वयाच्या अगोदर, गृहस्थाश्रमाच्या अगोदरच संजीवन समाधी घेतली. वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी. मी आजही सिद्ध करू शकते माझ्या ज्ञानोबराय आजही जिवंत आहे. मी सायंटिफिकली प्रूव्ह करू शकते. ताकद आहे योगामध्ये. शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या तिटापासून शस्त्राचं भेदन करत ब्रह्मंडलात जाऊन मिळते. जस माणसाला समाधी लागते. इथे चेतना शक्ती असते माणसाची, सर्व शक्ती इथे एकवटली जाते. चित्तवित्त पित्त यावर ताबा मिळवता आला की माणूस कितीही वर्ष जिवंत राहू शकतो. त्याला जाऊन जन्म मरण योगी तोही करीती परी कर्मे त्रिन बंदी जती. जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला अहम ही भावनाच नाहीये, अहंकाराचा वारा, तो ही संत मंडळी, ही संत आहेत. ज्यांना कल्पना कळते, ज्यांना अहंकार लागत नाही ते संत आहेत, ते सुखी आहेत. आम्हाला अहंकारही लागतो. कोणी नुसतं म्हणावं ताई काही कीर्तन केलं, ताई मंडपात नाही, सॉरी मंडप नाही, झाडावरच. ताईला अक्कल पाहिजे. बोलणाऱ्याला कुठं एवढी अक्कल आहे? मनावर कोणाचं घ्यावं? गुरुचं, मायबापाचं आणि देवाचं. लोकांचं लोक आहे स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स आहे. शांत कीर्तन केलं नेवळाट होतं, त्याला काय कळत होती रे. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाच जिरी होती. मग करू काय, मरू का? पण मी ही फार विचार नाही करत.
आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातली या भय नरका जाणे. मग जो आपला घाबरवील त्याला बरोबर नरकाची वाट आहे. नाही देवानं घातलं तर आपण घालू. एवढं काय अवघड आहे त्याच्यात. फक्त आपल्या ताकद पाहिजे. जगाला तोंड द्यायची. लोकांच्या नजरेत पडलं तरी चालेल, स्वतःच्या नजरेत पडतं कामा नाही. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटूशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. काय वाटतं धुळेकर, विझेल का? लोक हसतात. अक्का लोक म्हणतात तुला एवढंसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? चिमणी म्हणली खरंय दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि माझं कर्म सत्य तर मी काय जगाला घाबरावं दादा? नाही रे ऐकायचं. अरे बेडकांनी ठरवलं पर्वत चढायचा. कुणी ठरवलं? खरं तर हाच विनोद आहे. ठरवलंय कुणी? बेडकानं. काय ठरवलंय? पर्वत चढायचं म्हणून. लागला चालू. आता लोक हसायला लागली बेडकं पर्वत चढायली म्हणलं. अरे पण येतं प्रत्येकाचं राज्य. आज दिसणारा उद्या काय करेल याची गॅरंटी? हे राजाचाच राजा होईल असं? हे शिवरायांचं राज्य आहे. इथं कुणी काही होऊ. बेडकाने ठरवायचं चढायचं पर्वत, केलं चालू. खालच्यांनी केलं हसायला चालू. आता यांच्या हसण्यामुळे काहीचा धीर सुटला. ते पडले. पडल्यावर लय वाईट वाटतं. मी काय म्हणलं का दादा? आहे का तुमचंच आहे की नाही महाराज? तर वाईट वाटतं. त्यांना वाईट वाटलं. आता जे पडले त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं. चढमत चढमत गिर जाएगा, गिर गया तो बत लग जाएगा. वरच्याने विचार केला अनुभवावर बोलतात. मग पडून लागून घेण्यापेक्षा हाय तिथनच पडावं, लागन तरी कमी. सगळेच पडले, पण एक बिडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला सगळे पडले, हीच कस काय वर गेला? धुळेकर, जी बिडूक वर गेला ती बहिरा होता. अरे ऐकूच येत नव्हतं. जवळ खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जाएगा. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतात चढ जाएगा. कॉन्फिडन्स. देवाचं नाम हेच करतं. देव फील करायचा असतो. कीर्तनकार आहे. जेवढं काही थोडंफार अभ्यास आहे, जी काही माझ्या गुरूंची कृपा आहे त्याच्यावर सांगते मायबा, देव दिसत नसतो. देव कधीच दिसत नाही. देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो, फक्त त्याला मानणारा सिद्ध पाहिजे. आणि तुका म्हणे माया बापे अवघी देवाचीच स्वरूप आहे. माझ्या तुकोबांचं म्हणणं आहे. साधा प्रश्न विचारते धुळेकर तुम्हाला, त्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? त्याने असा किती परमार्थ केल्यावर त्याला जगाचा मालक कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? नाहीच किंवा मायबाप कल्पनेची. हे असत्य जगू नका. मग सुखी व्हायचं असेल ना, एकच, आवडीने भावे. तुझी चिंता त्याशी, तुम्ही काळजी करू नका. तो सामर्थ्याने सांभाळतोय सगळं. विश्वास. मग उर्मिला आल्या तिकून. तुम्ही जागेवर आले का? उर्मिला आल्या ते कोण? म्हणल्या मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. हिला स्त्रीचा अधिकार म्हणाला. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. ताकद असते बाईमध्ये फार. आम्ही विचारलं देवा, जर प्रत्येकातच एवढी ताकद आहे म्हणून तर आमचा वारकरी संप्रदाय यारे याती भलत्या सकलांचं येते. खट नट शुद्ध ताकद जे कळांची व्यंकटी सांडो तया भूता परस्परे जडो. मग ज्यांनी अधिकाराने नामचिंतन केलं, ज्यांनी सत्य स्वीकारलं, त्याला स्वतःची काळजी करायची गरज काही. नामा म्हणे केशवराजा केला नियम. तेच नामदेवराय सामर्थ्याने सांगतात. अकल्प आयुष्य. अभंग लक्षात घ्या. अभंग कुठल्याच व्यक्तीसाठी नाही. अभंग ना वाढदिवसासाठी आहे, ना व्यक्तीसाठी आहे, ना कुठल्या कुळासाठी आहे. इथे आयुष्य व्यक्तीला मागितलं नाहीये. इथे आयुष्य परंपरेला, ज्ञानाला, कर्माला, साधनेला मागितलं. जी कधी संपत. साधना संपते का? परंपरा संपते का? आजा गेला बाप देखिता देखिता नातू पंतू
तोही तैसाची झाला जैसे ते होते. मतलब ते वारकरी तर पुढचेही माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. काही माणसं म्हणतात काही नाही ताई इथं कीर्तन करायचं बीप येत आहे की त्याचं कर्म आहे. कल्पनेची बापाचं त्याला सांभाळताना नाही त्याची दुर्बुद्धी आहे, त्याच्या संगतीचा परिणाम आहे. इथं संगतीनं भले भले बिघडले. तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिदाडं लागलं पिदाडं सुधारतं? येडे तुम्ही. महाराज पियत महाराजाला म्हणतो की गोडवर देव भेटल. आणि चांगल्या गोष्टी लागायला वेळ लागतो रे, वाईट गोष्टी लागायला कुठं वेळ लागतो का सांगा बरं. आणि माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला रात्री सकाळी म्हणत नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्या समोर येऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणू काही गोड लागतात खा. खाईल का ग माय तो? किती टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणून येडाय लेंड्या कळतय त्याला. नाटक करतय ती. आपली बी गत तशीच आहे न पियता. कळत नाही असं नाही होय रे दादा. माझ्यापेक्षा चांगलं कळतं तुम्हाला, जास्त कळतं तुम्हाला. वयाने मोठे आहात, ज्ञानाने मोठे आहात तुम्ही बसलेले. एखाद्याने मांसाहार करू द्या त्याला म्हणा चल चाललोय पंढरीला, येतोस का दर्शनाला? येईल का तो? काय म्हणून आज नगे आज चुकीचं खाल्लंय म्हणेल की नाही? म्हणजे त्याला कळतंय खाल्लंय ते चुकीचं आहे, फक्त होत काय नाहीये वळत नाहीये. म्हण विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी पैसेचे तरी हिंडवी दाही दिवशा. माझ्या माऊलींचं म्हणणं आहे. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. कल्पनेची ही मनापासून निर्माण होते. सगळ्यात चंचल म्हणून मत करू मेघो मारणी मद नो मरुत मा मद मरकुटो मत समकार तसे चंचल असं चंचल त्याचे 10 प्रकार. पहिलं मन आहे माकडाला दारू पाजावी, पाजल्यावर विचू चावावा, चावल्यावर भूत लागावं. माकड किती पळन? त्याच्यापेक्षा 100 पटीनं मन पळत. मरकटो सुरापानं यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यथवा तद्वा भविष्यात आहे. विचार करते माकडाचे काय हाल होतील याच्यापेक्षा जास्त मन चंचल. नाही कल्पना निर्माण करणारच आहे. बघा सत्य कळलं की सुख लागतं, असत्य असलं की दुःख असतं. पण एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. बंगला आपला आहे का? कमवला आपण, पण आयुष्यभर आपला आहे का? आणि जर असतं तर आपण मड्यावर बांधून नेला असता का नाही? नेलाच असताना आपण काय कमी होय? नेलाच असता मड्यावर बांधून. पण आपला ते देह आपला नाही. तिथे बंगल्याचं काय? बंगल्याला आग लागली, पोरगा आणि बाप बसला होता, रडायला लागले. पोरगा शांत आहे, बाप रडतोय. बापाचं रडणं बघितलं, पोरा म्हणलं काय झालं? बाप म्हणला अरे काहीतरी वाटू दे तुला, आयुष्य घालवलं माझं मी या कुंजीला जमा करायला. अरे उद्या कुठलं पान माझं गळून पडणार आहे, तुलाच राहायचं याच्यात. अरे जरा तरी विचार कर, बंगला जळतोय. पोरगा म्हणलं लय नका नाचू, मी परवाच बंगला ऐकलाय. आता बापाही गार झाला. बापाही म्हणला बघू दे कुठनं जळतोय, जळू दे. तेवढ्यात पोराचा फोन वाजला. पोराचा फोन उचलला गेला. पोरानं फोन उचल रडायला चालू केलं. बाप म्हणला आता तू का रडतोय? इकलाय ना बंगला? ते म्हणला ज्याला इकला होता ती आता नको मानला. नीट लक्षात घ्या, बंगला तोच आहे, माणसं तीच आहे, आगही तीच आहे. बदलली ती फक्त कल्पना. माझा आहे, माझा खरं तर तो त्याचा नाहीये हे सत्य त्याला माहित आहे. तो सुखी आहे, माझा आहे हे असत्य गाठीशी बांधलंय. त्याच्यासारखं दुःख कोणाला? इथं देव माझा. हम तुम्हारे थे प्रभु, हम तुम्हारे तुम हमारे ही रहो. तुम्हारे थे प्रभु जी तुम हमारे हो, हम तुम्हारे थे प्रभु जी तुम हमारे हो. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे प्रिय, ओ मेरे प्रिय, ओ मेरे प्रियतम. जेव्हा हे सुख कळतं ही संत मंडळी, जे ह्याला कळत नाही अहंकाराचा न लागो तो अहंकाराने जगतो. प्रेम निस्वार्थी असावा.
70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळी काढते. उद्धवाने विचारलं, आई काय गोडदेव काढला ग? उद्धवाला प्रेमाची प्रचितीला गोकुळात पाठवलं होतं. एवढा सुंदर देव तुला काढायला जमला कसा? म्हातारी म्हणली, काय सांगू उद्धवा, डोळे जागले आणि हात फिरवला तरी देवच उमटतो. कसा कोण जाणे, पण देवच उमटतो. फार जीव आहे माझा त्याच्यावर, एवढं प्रेम. आणि मग देवाची रांगोळी चुकली कशी? म्हातारी म्हणली, वेडायस का? चुकणार नाही. चुकली ग माय? काय चुकलं रे उद्धवा? एवढा सुंदर कृष्ण काढलास माय, कृष्णाला पायच नाही काढलंस तू. म्हातारी म्हणली, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय. भक्ती प्रेम हवी ना? काय करतो त्या ज्ञानाचं? भावना प्रेम तरी पाहिजे की नाही? भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती. असा कुठे परमार्थ चालतो का? काय झालं? मी पाय काढले नाही हे तुला दिसलं, पण का काढले नाही हे कळलं नाही. काय कळायचं ग त्याच्यात? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळ मी काढली उद्धवा. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर माझा देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा. पण रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. तुम्हीच सांगा माय, रांगोळीतला देव जाईल का? आणि तर लॉजिक नाही, ओनली मॅजिक. तर्क वितर्कणे, भाव शुद्ध, मग देव माझा, मी ही संत मंडळी. त्याच्या इतकं सुख कशात नाही जेव्हा मला कळतं की माझा देव आहे, मला जगाची गरज नाही. आणि याच्या इतकं दुःख कशात नाही जिथे मला वाटतं की हे सगळं जग माझं आहे आणि देवाने माझं काय केलंय. मग याच्यामुळे काय होतो? अहंकार. आणि अहंकार ज्याला ज्याला झाला वाया गेला. अहंकार झाला तुका म्हणे कोणी नसू द्या, जगाची मालकी नाही रखमाई. बलिप्रतिपदा माहित आहे का तुम्हाला? बलिप्रतिपदा कॅलेंडरवर वाचलं असेल ना धुळेकर? नाही, आपण जर आता स्टँडर्ड झालं ना, आपण 31 डिसेंबर करतो ना. आपण कॅलेंडर कुठे बघतो? आपली एकादश सुद्धा 12 पर्यंत असते रात्रीच्या. ही कुठल्या शहाण्यानं शिकवलंय तुम्हाला रात्री 12 नंतर एकादश सुटती म्हणून? हा, एकतर एकादश कधी चालू होते कधी संपते याला फार सूत्रबद्ध बघावं लागतं. एवढं नाही जमत आहे आपल्याला तर कमीत कमी पहाटेपर्यंत ब्रह्ममुहूर्तापर्यंत तरी करावी की नाही. आणि एकादश करत चला. या विषयाकडे माळ घाला. ते म्हणतात काय होतं माळेने? माळ घातल्यावर मरत नाही. अहो बघता काय, नाहीच मरत. ते म्हणले का पा किती धडकलीन किती पिटली, कशी मरत नाही ती? मरतात ती, मरत नाही असं नाही. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा. मृत्यू कोणाला चुकला 5व्याच दिवशी माथ्यावर सटवी मृत्यू लिहिते. सटवीची राती जेवढे विसंबी वाती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाणे. सदा माऊलींचं वर्णन आहे माझ्या. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाण्या. तुम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इट्स कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. थांबा थोडस, टाकूया थोडं, थांबा, हो की नाही? 5व्याच दिवशी माळकरी मरत नाही असं नाही, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याची रोजची अंघोळ त्रैलोक्याच्या प्रत्येक तीर्थाचं पुण्य देते इतकी ताकद त्या तुळशीच्या माळ्यात असते. ते तुळशीचं माळ जगण्याचं बळ वाढवते. व्यक्ती मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपातकालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो खरा पण जगाच्या मालकाच्या मर्जीने, काळाच्या नाही. काळाचे ही काळा आम्ही लढीवाळ विठ्ठलाचे अधिकार आहे आमचा प्रत्येकाचा. पण तो वारकरी कामाचा नाही ज्याला अहंकाराचा लवलेशही आहे. ज्ञान थोडं कमी जास्त असेल परमार्थात तरी चालतं, पण अहंकार नसावा. लहानांना मोठ्याचा आदर करता यावा, त्याचं मोठेपण वाढतं. मोठ्यांना लहानांना सांभाळून घेता यावं, त्याचं मोठेपण टिकतं. लहानांना मोठ्याचा आदर करता यावा, गरज आहे त्याची. फार ताकद. काय अवघड आहे? बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा दिवाळीत असते. आता दिवाळीत असते, आपण त्याला पाडवा म्हणतो. दिवाळीचा पाडवा. आता याचं तरी उत्तर नीट द्या. पाडव्याला कोण कोणाला ओवाळतं? हा, हुशार आहेत ग माय तुम्ही बायको नवऱ्याला.
तशात तुम्ही हुशारच आहे, फक्त जाऊ द्या मरू द्या महाराज. हुशार तुम्ही, लय हुशार. अगं बाईचा परमार्थ म्हणजे माय लेत म्हणून सांगते तुम्हाला, लय उपस्तापस करायची गरज नाही. काय जीवाला मारत जाऊ नका, विश्वास ठेवा माझ्यावर. हाडाची काढा झाली तुमच्या, माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाली ती. मी खाते जीवाला, नाही मरायचं ग. आरोग्य सांभाळत जा, जीव सांभाळत जा, वेळेवर सगळं करत जा, योगासनं करत जा, आरोग्याची काळजी घेत जा, वेळेवर आहार घेत जा, योग्य पाणी पित जा, योग्य आहार करत जा. लय जीवाला मरत जाऊ नका. उद्या तुम्ही आजारी पडलात, घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे का? ती आणाल दुसरी, तुम्हाला खपन का? ती काय दुसरी आणायच बसलोय, पण तुम्हाला खपलं पाहिजे का नाही? पण तुम्ही जेवढे आत्मीयतेनं संसार करताय, दुसरी बाई करणार आहे का? तुमची लेकरं तुमच्यासारखी दुसरी बाई सांभाळणार आहे का? कशाला मारता का? या जीवाची काळजी. लय नाही जीवाला मारायचं. ना शरीरासी ताडावे, माऊलींचं वर्णन आहे माझ्या. तुम्ही सामर्थ्याने संसार जरी केला ना, तुम्हाला परमार्थ करायची गरज नाही. देव तुमच्या दारात येऊन नांदतो, फक्त तुम्ही संसार नीट करा. काय गरज आहे तुम्हाला परमार्थ करायची? लय ताकद आहे माय तुमच्यात या विषयाकडे. मग पाडवा, पाडव्याला कोण कोणाला वळतं? बायको. बरोबर आहे, दिवस चुकवू नका. भाऊबीज म्हणणारे दिवस चुकवू नका, बाहुलय असत्यात. कळलं त्याला, कळलं. पाडवा, पाडव्याला रखमाई मातेनं नक्षत्रासारखं नटावं, 16 शृंगार करावे आणि माझ्या परमात्म्याच्या समोर येऊन आरतीचं ताट घेऊन उभं राहावं आणि सांगावं, विठ्ठला रोज भक्तांकडनं ओवाळून घेता, आज माझा अधिकार आहे की नाही, आज मला पहिल्यांदा ओवाळू द्या. रखमाई माता गाभाऱ्यात ताट घेऊन जात आहेत, पण रखमाई मातेला सहज विठ्ठलाने म्हणावं, रखमा काय दिसतंच ग? अरे साध्या माणसांनी कौतुक केलं, आम्हाला नवल वाटतं, आम्हाला अहंकार येतो. कौतुक देवाने केलंय, अहंकार येणार नाही का? कौतुक देवाचं आहे ना. अहंकाराला रखमाई मातेला रखमाईनं म्हणावं, मनातल्या मनात म्हणावं, मग हाय सुंदर नशीब आहे तुम्हाला भेटले. लय असतील, माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हाकडं येते. देव म्हणला तू ये ओवाळाय, तुला दाखवतो आता. रखमाई माता ओवाळायला गेल्या, देव सापडला. लाजली गे माया आता करणा हो गाडू, आता करणा हो गाडू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज हो पाडू. लाजले बाई आता. काय झालं ग माया लाजायला? जिकडं बघन तिकडं माझाच नवरा, आता यातला माझा कुठला? रडकुंडी आला जीव. मनातल्या मनातून विचारलं विठ्ठलाला, एकदा हात वरी करून सांगा देवा, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले, फक्त एकदा सांगा तुम्ही कोण आहे. देव म्हणला, बस बोंबलं, तुला कोण म्हणलं होतं मी लय देखणी म्हणायला? देवासारखं देखणं आहे का कोण जगात? शंकराचार्यांचं वर्णन आहे, अधरम मधुरम वैदडम मधुरम